आणि तुषार फिल्डिंग वाले मार्केवाडी मार्केवाडी संघानं नाणेफेकीचं कौल जिंकल्यानंतर पहिल्यांदा क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. गोलंदाजी मार्कवर येतोय गोलंदाज. बॉलरचं नाव काय रे? बॉलरचं नाव गोलंदाज नामदेव पंचांच्या उजव्या बाजूनं. संघाने 3 लाईन षटकार मारले तर समीर कर्णूक समीर कर्णूक बोल. हा किती 521 लागोपाठच्या 3 षटकारांसाठी सन्माननीय पाहुणे समीर शेठ कर्णूक साहेबांनी 2100 रुपयाचं पारितोषिक लावलंय. पहिल्या चेंडूवरती आपण बघतोय गलीच्या दिशेने येतोय 4 धावांसाठी चौकार. मॅच झाली ऑन. पहिल्या चेंडूवरती आल्या 4 धावा प्रतीकच्या बॅटमधनं. तेच दोन्ही मिळून आणि समीर कर्णूक समीरजी कर्णूक आणि कर्णूक 2100 रुपये ना. आणि समीर म्हशे दोन्ही समीरच आहेत बरोबर ना? समीर कर्णूक समीर म्हशी. सन्माननीय समीरजी कर्णूक समीरजी म्हशे साहेबांकडून आपण बघतोय 3 षटकारांसाठी 2100 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि हेमंत बाडेकर या चेंडूवरती आपण बघतोय 1 धाव आली. 1 धावेनं धावफलकावरती वाढ. हेमंत बाडेकर काय हॅट्रिकला 500. स्कोर लिहा साहेब पहिले ते राहू द्या. 5 झाला ना भाई? 5 झालं 2 बॉल 5. हा जबरदस्त चेंडू जातो यावेळेस निर्धाव. स्ट्राईक एंडवरती तुषार आहे. टोटल 4 चेंडूचा खेळ झाला आणि धावफलकावरती धावा लागल्या त्या 5. आणखीन एक जबरदस्त चेंडू आणि या चेंडूवरती देखील निर्धाव ताकदीचा होतोय खेळ. धावफलकावरती आता हँडब्रेक खेचला गेलाय गोलंदाजीच्या माध्यमातून. म्हसे साहेबांच्या माध्यमातून आणि कर्णूक साहेबांच्या माध्यमातून 2100 रुपयाचा पारितोषिक आहे लागोपाठच्या 3 षटकारांना. आणखीन एक जबरदस्त चेंडू स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये गोलंदाज चेंडू उचलतोय तोपर्यंत 1 धाव मात्र मिळतीये आणि या 1 धावेच्या धावफलकावरती टोटल 6 धावा पाहायला मिळतात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. जे नामदेवनं षटक हाताळलंय आतापर्यंत घेतलेला मार्केवाडी या संघाने निर्णय तो पूर्णपणे साजेसा पाहायला मिळतोय. वैभव पवार आगमन झाले व्यासपीठावर. नागेश म्हात्रे. सन्माननीय नागेशजी म्हात्रे साहेबांना मी आमंत्रित करतो आपण व्यासपीठावरती या. त्याचबरोबर वैभव शेठ पवार यांना देखील आमंत्रण असेल आपण व्यासपीठावरती या. या आधीच्या मॅच मध्ये आपण पंकज पवार साहेबांना पाहिलं. आता वैभव पवार साहेब आलेत. नक्कीच ते देखील त्यांची पॉवर दाखवतील. हा जबरदस्त चेंडू. चेंडूला लांबी कमी आणि उंची जास्त. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये गोलंदाज जो दुसऱ्या क्रमांकावरती आलाय संदीपनं टिपलाय झेल. बाद होणारा फलंदाज तुषार. बॅक टू द पॅव्हलियन. धावफलकावरती धावा आहेत त्या 6 या धावसंख्येवरती पहिला गडी तंबूच्या आसराला. नेक्स्ट बॅट्समन इनॅक नंबर 3 संदेश. शिंदे साहेबांचा खरंच मी कौतुक करेल. प्रत्येक पाहुण्यांचं स्वागत, प्रत्येक मान्यवरांचा
नाव त्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवलं. खेळाडूंचा लेखाजोखा आता त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. विजयजी शिंदे चांगले समालोचक, चांगले स्कोरर, चांगले क्रिकेटर देखील आहेत. यावेळेस त्यांनी सांगितलं ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि फलंदाजानं खेचला या चेंडूवरती 4 धावांसाठी चौकार. संदेशनं आल्याला संदेश दिलाय गोलंदाजाला, मी आलोय, मी करू शकतो आणि मी करून दाखवेल. पहिल्या चेंडूवरती त्यानं 4 धावा मात्र आपल्या संघासाठी जमवल्यात आणि टोटल धावफलकावरती धावा आहेत त्या 1 गडी बाद 10. 1 गडी बाद 10 धावा धावफलकावरती आहेत. सन्माननीय रुपेजी क्षीरसागर साहेब मात्र या पटक्यावरती प्रेमात पडलेत. क्रिकेटच्या कर्जतच्या पटलावरचं एक मोठं नाव रुपेश क्षीरसागर, साईनाथ बोराडे, विजयजी शिंदे, सलमान शेख, आकाश लाड यांचं मी खास करून कौतुक करील. या आयोजनामध्ये आमच्या जेवणाची काळजी घेतली. त्यानंतर DJ वाल्याच्या जेवणाची काळजी, tenniscricket.in यांच्या देखील जेवणाची काळजी, सर्वांचा स्वागत उत्सव यांनी मात्र चांगलं नियोजन, चांगलं आयोजन याच मैदानावरती करून दाखवलं. अर्थातच आपण बघतोय आदरणीय सुरेश भाऊ लाड चषक 2022 चे माध्यम जंबे भवानी क्रीडा संघ बिसेगाव पुरस्कृत या शृंखलेकडे, जिथे या स्पर्धेचे सर्व आदरणीय सोमनाथजी ठोंबरे साहेब, त्याचबरोबर आदरणीय अमोदजी कुलकर्णी जे सामाजिक कार्यकर्ते आहे आणि या कर्जत नगरीचे लाडके नगरसेवक सोमनाथजी ठोंबरे साहेबांची संकल्पना. डॉट चेंडूचा इशारा आलाय. नागेश म्हात्रे, वैभव पवार, हेमंत बडे, नागेशजी म्हात्रे, वैभवजी पवार आणि हेमंत बडेकर. बडेकर साहेबांना मी आमंत्रित करतो. आपण व्यासपीठावरती यायचंय. आपलं स्वागत आहे स्पर्धेमध्ये. हा जबरदस्त फटका, ताकद होती, नजाकत होती आणि वॅकेंट एरियामध्ये या चेंडूला फेकून दिले. आउट ऑफ द पार. बिग येतोय 4. धावफलकावरती 16 धावा आल्यात. हा आणखीन एक जबरदस्त फटका खेचलाय, पण हा फटका यावेळेस फसलाय. मिडॉनच्या क्षेत्ररक्षकानं डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं. फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागणार. बाद होणारा फलंदाज 2ऱ्या क्रमांकाचा यावेळेस संदेश. बॅक टू द पॅव्हलियन. धावफलकावरती माफी असावी. 17 धावा आहेत. नंतर धावफलकावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यात 17 धावा आहेत. त्या टीम कोणाची बॅटिंग आहे? नालदे संघाच्या धावा लागल्या धावफलकावरती 17. नेक्स्ट बॅट्समन जयेश आणि नेक्स्ट बॉलर अजय 3ऱ्या क्रमांकावरती. टीम मार्केवाडी संघाचा गोलंदाज. हा जबरदस्त फटका सजवलाय आणि हा फटका जातोय 1 बाउन्स सीमारेषा पार. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफ. धावा धावफलकावरती 22 की 21. शिंदे साहेब थोडेसे यावेळेस चिंतित आहेत. हा आणखीन एक विलंब कार्पेट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेचलेला फटका. 1 धाव आली. एका धावेनं आता खऱ्या अर्थानं 2ऱ्या धावेनं धावफलकावरती वाढ होईल. एका धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये पाहायला मिळालं.
लेट झाला क्षेत्ररक्षक आणि थेट प्रवास केला 2 धावांचा फलंदाजांनी. टोटल 23. दरम्यान नक्कीच तुषार पारितोषिक येत आहे या ठिकाणी नालदेश संघासाठी पारितोषिक आहे. षटकार हॅट्रिक जर टोकली तर 2100 रुपयांचं कॅश प्राईज, चौकार हॅट्रिक टोकली 1500 रुपयांचं कॅश प्राईज आणि स्टेजवरती चेंडू जर आला षटकाराचा तर 1000 रुपयांचं कॅश प्राईज आदरणीय रजत मसे आणि आदरणीय समीर कर्णुक साहेबांकडून. रजत मसे आणि समीरजी कॅमेऱ्यामध्ये यावेळेस चेक झालंय आणि चेक करताना असं पाहायला मिळालं फलंदाजानं अगोदर जागा सोडली होती, त्यामुळे लिगली डिसिजन जो ऑन फील्ड डिले गेलाय पहिल्यांदा बाद तोच ग्राहित करण्यात येईल. फलंदाज यावेळेस बाद असेल. कोण आउट झालं नाही जयेश खा
प्रतीक. धावफलकावरती धावा आहेत त्या टोटल 23 का 22 आहेत. 23. नेक्स्ट बॅट्समन मात्र मैदानामध्ये जातोय समीर. 3/23. तिसरं षटक चालू आहे. मध्ये गेलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 23 ना 23. 3/23. 3-23 अशी परिस्थिती मैदानामध्ये. टीम नाव काय बॅटिंग कोणाची नालदे संघाची पहिल्यांदा फलंदाजी आहे आणि स्ट्राईक गेट वरती समीर. समीरच्या जीवनामध्ये समीरने बराचसा संघर्ष केलाय आणि आता आपल्या गावाच्या नावासाठी आपल्या गावाच्या इतिहासासाठी तो संघर्ष करतोय. समीरनं आलेला मोठा फटका घेतलाय. यावेळेस गोळीच्या वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षणानं कड मात्र चेंडू अडवला पण तोपर्यंत सहज 2 धावा आणि यावेळेस तिसरी धाव देखील घेतली गेली. या 3 धावांनी धावफलकावरती वाढ. टोटल 26. 26 धावा धावफलकावरती आल्यात. मार्केवाडी विरुद्ध नालदे या 2 संघामध्ये चालू असलेला हा संघर्ष. हा जबरदस्त फटका सजवलाय. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक. जोपर्यंत चेंडू उचलणार तोपर्यंत धाव आल्यात त्या 2. या 2 धावांनी टोटल 28 की 27 28. तुझा राहावे नाही म्हातारे आला ना आता किती वेळा बोलू मग जा त्याला घेऊन ये 28 हा फटका सजवलाय पण क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतोय. आणखीन एक फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागणार. धावफलकावरती धावा आहेत त्या टोटल नेक्स्ट बॉलर विशाल गोलंदाजी मार्गवर आणि नेक्स्ट बॅट्समन 6व्या क्रमांकावरती मनोज. 28 या धावसंख्येवरती खेळ चालू आहे. नागेश ठाकरेला बोलो सन्माननीय नागेश शेठ ठाकरे साहेबांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती यावं, आमच्या मंचावरती यावं आणि या स्पर्धेची खऱ्या अर्थानं शोभा वाढवावी. नागेशजी म्हात्रे नागेश म्हात्रेच बोललो यांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती यावं. ठाकरे कसा बोलाल मी ठाकरे झोपला कधी पैसे द्यायचे पहिले 500 इथं दे आता दे चल आणि समालोचकांना पण दे 500 रुपये दे. एक बॉल झाला हा फटका यावेळेस खडेखडे स्ट्रोक लगावलाय. डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू उचलतोय फेकतोय तोपर्यंत 2 धावा आल्या आणि या 2 धावांनी धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात 30 धावा धावफलकावरती. स्ट्राईक एंड वरती मनोज येणार रे भाई स्ट्राईकवर. समीर आहे समीर स्ट्राईक एंड वरती आहे आणि मनोज नसतंय आणि मनोज नॉन स्ट्राईक एंड वरती. यावेळेस फटका सजवलाय खडेखडे स्ट्रोक लगावलाय. यावेळेस आपण बघतोय फटका मात्र फसला जातो. या व्यासपीठा
वरती आहेत. आणखीन एक गडी मात्र तंबूच्या आसरेला परतलाय. 5व्या क्रमांकाचा हदरा मात्र टीम नालदे संघाला. भारत नेक्स्ट बॅट्समन भारत भारत. भारत माझा देश आहे. चा इशारा येतोय. भारत माझा देश आहे आणि सर्व बांधव हे माझे भाऊ आहेत, माझे बंधू आहेत. सर्वांचं मी या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो. हा जबरदस्त चेंडू पुन्हा एकदा पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजानं, पण हा देखील प्रयत्न फसलाय. डॉट झालं. चेंडू केलाय निर्धाव. चौथा वन डॉट. असं वाटलं होतं चौथा चेंडू देखील डॉट जाईल, पण बाईच्या माध्यमातून एक धाव येते. एका धावेनं धावफलकावरती होईल वाढ. विजयजी शिंदे सर मला सांगतात टोटल 31 धावा आल्या स्कोर कार्ड वरती आणि या षटकातील अजूनही काही चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटचा चेंडू. हा चेंडू मात्र गेलाय निर्धाव आणि अशा वेळी आपण बघतोय 4 षटका संदीपजी बोरा कदाचित उद्याच्या रात्रीमध्ये पार्टी देऊ शकतात. आणि 2000 रुपयाचं पारितोषिक ते गुलदस्त्यात देणार आहेत संदेश कंटे सरांना. 24 चेंडू आणि 31 धावांची गरज. काय घडतंय काय बिघडतंय या मॅच मध्ये हे 24 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. या मॅच मध्ये काय घडतंय काय बिघडतंय हे ऐकवण्याकरता मी संदीप सर बोराडे सरांना आमंत्रित करतो मायक्रोफोन वरती. सुपर 6 क्वार्टर. क्वार्टर तुला माहिती आहे का 6 बक्षीस आहेत भाऊ. येस थँक्यू तुषार धमाल. नक्कीच आपण खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी जोडला गेलात. ए शॉल घे रे. शॉल संपले. चला तो सन्मान चिन्ह तर दे. या स्पर्धेसाठी आपण आजची तिसरी रजनी सुद्धा जोडले गेलेत आणि या स्पर्धेत आमच्या शब्दाला मान देऊन आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल नक्की आपल्याला या स्पर्धेदरम्यान सन्मानित केलं जात आहे. मी विनंती करेल स्वतः
रुपेश क्षीरसागर यांना की आपण तुषारजी धुमाल यांना सन्मानित करायचंय. कर रे कर. अरे यार असं नको बोलू. घे तू ट्रॉफी आणि चल ना यार, एक फोटो घे त्याच्या बरोबर. फार चांगला आवाज आणि त्याच्यानंतर आमच्या शब्दाची एक किंमत म्हणून नक्कीच ते व्यासपीठावरती दाखल झालंय. खोपोली कलापूर परिसरातील घोडावाज, परंतु या क्षणी मात्र या स्पर्धेला त्यांचा आवाज लाभल्याबद्दल आणि तमाम प्रेक्षकांचा मनोरंजन त्यांनी केल्याबद्दल आयोजकांच्या वतीने आमच्या वतीने आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करेल. मॅच कडे आपण जाऊया. 32 धावा संख्येचं टार्गेट 24 चेंडूंची केली आहे. काय घडेल माहित नाहीये, परंतु मॅच कडे सलामीची जोडी मैदानात दाखल. जीवन आणि त्याच्या समवेत संदीप. इथे मात्र पटका खेचला जातोय. या क्षणी मात्र एक धाव कंप्लीट होते. एका धावेच्या मदतीने मात्र धावसंख्येचा श्री गणेशा सांगे कोट्यातला पहिला षटक गोलंदाज तुषार. तुषारचा षटका दिला. पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट. चांगला चेंडू टप्पा घेतल्याच्या नंतर बॅटच्या रडार मध्ये येत होता, उचलून केलायचा होता, परंतु चेंडू फंबल पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षकाची चुकी. चेंडू जातोय सीमारेखा बाहेर, येतोय तो चौकार. चेंडूवरती एकेरी धाव, त्याच्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडूवरती आले चौकार आणि 3 चेंडूंच्या अंती धावफलकावरती धावा आहेत 9 या आकड्यावर. दोन चौकार आलेत. अद्यापर्यंत पाहायला गेले तर या स्पर्धेतील चौकार हॅट्रिक अजूनही कोणाच्या नावावरती गेली नाहीये, परंतु या फलंदाजाला संधी आहे आणि फलंदाज आहे संदीप. हा चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, हेलिकॉप्टर शॉट लगावला होता, परंतु इथे मिसफील्ड पाहायला मिळतंय. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, दुसरी सुद्धा कंप्लीट. 2 धावेच्या मदतीने 11 धावा धावफलकावरती. 4 चेंडूंचा तरार संपलाय. हा क्रिकेट आहे, कारण इथे विचार करावा लागेल तो आता नालदेश संघाला. प्रयत्न करावे लागतील. इथे आलाय मोठा फटका, बिग हिट. आणखी या ठिकाणी विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयांचा कॅश प्राइज, षटकार हॅट्रिक आणि चौकार हॅट्रिक साठी 1000 रुपयांचा कॅश प्राइज आदरणीय रजतजी मसे आणि समीरजी कर्णुक यांच्या माध्यमातून दिलं जाणार आहे. संधीचं सोनं करा, कारण दोन्ही संघांसाठी संधी आहे. आणखी एक फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे येणार एकच धाव. हे एका धावेच्या मदतीने पहिलं षटक संपलाय. पहिल्या षटकाच्या अंती धावफलकावरती धावा येत आहेत 18 आकड्यावरती. बिनबाद 18. हे खरं आहे, जुने जाणते समालोचक आहेत. हेमंत बडेकर 3 बॅक टू बॅक षटकार जे टोकेल त्याच्यासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज. टोटल 32 ची
म्हणजे 14 धावा संख्येची गरज आहे, म्हणजे 3 षटकार येण्याची अपेक्षा आहे. करतो रे थांबा 1000 रुपये दिले जातील. गेले चल इथे आलाय पहिला षटकार, पाहूया संदीपच्या बॅट मधून. मात्र सरांकडून 1000 रुपये केले गेले पारितोषिक बॅक टू बॅक 3 षटकारांना. परंतु आता 6 धावा धावफलकावरती वाढल्या जातील. 24 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज सकाराम, नालदे टीम मात्र फार चांगलं प्रदर्शन आजच्या दिवसात पाहायला मिळालंय. त्यासोबत मार्केवाडी सुद्धा. इथे येतोय पंच 22च्या 4 धावा. हा आलाय चौकार आणि या चौकाराच्या मदतीने आता धावा जात आहेत 28 या आकड्यावरती. अजूनही 4 धावसंख्येची गरज. हे नागेश मात्र झाला अभिनंदन नागेशजी मात्रे आल्याबद्दल आपल्या मनापासून अभिनंदन. वैभव पवार सांगतायत मला वैभव पवार यांच्या माध्यमातून हे स्वागत आहे तुमचं. 29 इथे 29 धावा धावफलकावर 3 धावेची गरज 3 धावा संख्येची गरज. मार्केवाडी इथे मात्र येतोय बिग हिट षटकार, विजयी षटकार जीवनच्या बॅट मधून. हा नो डाऊट. बॉलिंग कोणी केले बघा आधी. आमच्या समालोचनासाठी रजतजी मसे आणि समीर कर्णुक यांच्याकडून 500 रुपये जमा झालेत. मनापासून आपला आभारी आहे. हे व्यक्तिमत्व इतकं फार सुंदर आहे की जिथे आमचं समालोचन असतं तिथे मात्र पारितोषिकाची खैरात असते. बॉल 28 संदीप के लिए हमारे चैनल टेनिस क्रिकेट.in को